ओम श्री सद्गुरवे नमः. प्रवरा नदी ही महाराष्ट्रातील अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक नद्यांपैकी एक मानली जाते. गोदावरीची ही एक प्रमुख उपनदी असून तिचा उगम सह्याद्री पर्वतरांगातील रतनगड परिसरात होतो. नदीची लांबी सुमारे 208 किलोमीटर असून तिचे जलवाहिनी क्षेत्र अंदाजे 6537 चौरस किलोमीटर आहे. प्रवरा नदीशी संबंधित प्रवरा तीर्थ हे धार्मिक, पौराणिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. प्रवरा नदीवरील भंडारदरा डॅम हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध जलाशय आहे. हे धरण ब्रिटिश काळात बांधण्यात आले असून विल्सन डॅम म्हणूनही ओळखले जाते. या धरणामुळे निर्माण झालेला आर्थर लेक महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. पावसाळ्यात येथे दिसणारा आंब्रेला फॉल्स अत्यंत प्रसिद्ध आहे. निळवंडे धरण हा प्रवरा नदीवरील आधुनिक आणि महत्त्वाचे सिंचन प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळी भागांना मोठ्या प्रमाणात सिंचन व पिण्याचे पाणी मिळते. या परिसरातील निसर्ग, धबधबे आणि पर्वतरांगा धार्मिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जातात. पावसाळ्यात येथे निर्माण होणारे दृश्य अत्यंत रमणीय असते. प्रवरा नदीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात ऊस, कांदा, डाळी, भाजीपाला आणि द्राक्ष शेती मोठ्या प्रमाणावर विकसित झाली आहे. नदी खोऱ्यातील जलसिंचनामुळे अनेक दुष्काळी भागांमध्ये शेती शक्य झाली. संगमनेर आणि नेवासा परिसरातील अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात प्रवरा नदीवर अवलंबून आहे. प्रवरा नदी ही केवळ गोदावरीची उपनदी नसून अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनवाहिनी आहे. लोकपरंपरा आणि प्राचीन कथानुसार प्रवरा नदीचा संबंध अगस्त्य ऋषींशी जोडला जातो. असे मानले जाते की अगस्त्य ऋषींनी सह्याद्री पर्वतरांगांमध्ये कठोर तपश्चर्या केली आणि त्यांच्या तपाच्या शक्तीतून या प्रदेशात पवित्र जलप्रवाह निर्माण झाला, जो पुढे प्रवरा नदी म्हणून ओळखला जाऊ लागला. काही आख्यायिकांमध्ये प्रवरा नदीला अमृतवाहिनी असेही म्हटले जाते. अमृतवाहिनी प्रवरा म्हणजे अमृतासारखे पवित्र आणि जीवनदायी जलद वाहणारी नदी. त्यामुळे या नदीचे पाणी धार्मिक विधींमध्ये शुभ मानले जात असे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रवरा व गोदावरी संगमावर नेवासे हे तीर्थक्षेत्र वसले आहे. नेवासे म्हणजे निधिनिवास. येथेच अमृत मंथनाच्या वेळी भगवंताने मोहिनी रूप घेऊन देवांना अमृत वाटले आणि येथेच श्रीमद भगवद्गीतेवरील सर्वश्रेष्ठ भाष्य ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी ही संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून प्रगट झाली. ओम नमः इति.